नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला देशातली एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. सोलापूरच्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. यासाठी सोलापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. 1 लाख लोक बसू शकतील अशी सोय इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर भाजपतर्फे करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. सोलापुरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापुरात तैनात करण्यात आला आहे. मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आंदोलन केलं. यावेळी मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापुरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घातल्यास किंवा त्यांच्या मार्गात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे. सोलापुरातील पंतप्रधानांच्या सभेवर महादेव कोळी समाजानं बहिष्कार टाकलाय. समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मतदान न करण्याचा इशारा महादेव कोळी बांधवांनी दिलाय. राज्यातील महादेव कोळी बांधव लवकरच पंढरीत एकवटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असं उद्धव यांच्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे. यावेळी तब्बल 30 ट्रक पशुखाद्यांचं वाटप देखील करण्यात येणार आहे. राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शहाचं राजकारण बघायला मिळते. त्यातच आज पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणीवर निघत असल्यानं आज मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन फारुख अब्दुल्ला आणि चंद्राबाबू नायडू यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी मोदी विरोधकांना एकजूट करून भाजप विरोधात आघाडी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे. आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. या विधेयकातील सर्वच संशोधनांना बहुमतानं मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ 323 मतं पडली तर विरोधात 3 मतं. या आरक्षणासाठी राज्यघटनेत 124वी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान लोकसभेतील मंजुरीनंतर आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आज सरकारची कसोटी लागणार आहे. राज्यभरात विविध संप सुरू असतानाच काल मंत्रालयाच्या गेटवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन केलं. यावेळी 2000 कर्मचारी एकत्र आले आणि केंद्राप्रमाणे 4600 ग्रेड पे मिळावा या प्रमुख मागणीसह 5 दिवसांचा आठवडा करावा यासाठी आंदोलन करण्यात आलं. देशभरातील मालवाहतूक कर्मचारी देखील 2 दिवसांच्या संपावर गेलेत. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी तसंच दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय. राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी देखील संपावर गेलेत. संप पुकारणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. खासगीकरणाला विरोध करत हे वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेत. मंत्रालयात जाताना पंकजा मुंडे यांची वाट अडवल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार वडकुते यांनी केलाय. धनगरांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं आणि त्यानंतर आरक्षण कधी देणार असा जाब विचारत वाट अडवल्याचा दावा वडकुतेंनी केलाय. सरकारला जागा करायचं असेल तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवा. आता निवडणुकीत भाजपवाले मतं मागायला येतील, त्यांना मतं द्यायचं नाही तर मूत्र पाजायचं असं अत्यंत खालच्या भाषेतलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलंय. अजित पवार नेहमीच सगळ्यांना सल्ला देताना आपण पाहतो. बारामतीत देखील त्यांनी दुचाकीवाल्यांनी हेल्मेट वापरावं असं आवाहन केलंय. मात्र हे मी पुण्याच्या बाबतीत बोलत नसल्याचं ते सांगायला विसरले नाहीत. हेल्मेट सक्तीला 10 दिवस पूर्ण झाल्यानं शिवसेनेनं काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेट सक्तीचा सर्वपक्षीय 10वा वैकुंठात करण्यात आला. अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून यावेळी निषेध करण्यात आला.
नागपुरातील रॅडिसन ब्ल्यू या 5 स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गुन्हे शाखेच्या छाप्यात एका तरुणीला पकडलं असून एका महिला दलालाला अटक करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजारावाला हिला अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दारू तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आलाय। भाजपच्या एका युवा नेत्याला दारू तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 1,20,000 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे। धुळे शहरातील साक्री रोड परिसरात काही अज्ञातांनी एक मारुती व्हॅन ही गाडी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे। महावीर कॉलनीत राहणाऱ्या प्रकाश माधवान यांची 4 चाकी मारुती वेगनार गाडी अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे। जालन्यात तब्बल 60 एकरवरचा ऊस जळून खाक झालाय। जाफराबाद तालुक्यातल्या कुंभारझरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। ऊसाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप धडपड केली, मात्र आगीचं रौद्र रूप पाहता नियंत्रण मिळवणं शेतकऱ्यांच्या हाताबाहेर होतं। उस्मानाबादमध्ये पपईला भाव मिळत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यांना शेतात उभ्या असणाऱ्या पपईची बाग जमीनदोस्त केली। कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गावातल्या आप्पासाहेब काळे या शेतकऱ्यानं 3 एकर पपईच्या बागेत ट्रॅक्टर चालवला। औरंगाबादमध्ये काल संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं। शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी FRPचे थकीत पैसे द्यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वाशिममध्ये असंघटित कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। असंघटित कामगारांना निवासस्थान बांधकामाकरता सरकारनं जाहीर केलेले 2 लाख रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे, तसंच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधकाम कामगारांना प्राधान्य देऊन घरकुल मंजूर करावं या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। किसान सभा आणि माकपच्या वतीनं परभणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जायकवाडीचं पाणी आणि चारा छावण्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। तालुक्यातील पोखर्णी फाट्यावरही शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोकोमुळे मुंबई अहमदाबाद मार्गासह जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बीड शहरातील आडत मार्केटमध्ये दगडफेक करण्यात आली। भाजीपाला विक्रीवरून या ठिकाणी दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगली जुंपली। या दगडफेकीत 3 जण जखमीही झाले। सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलं। कोतवाल कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं चतुर्थ श्रेणी समाविष्ट करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादमध्ये काल मुख्य पोस्ट ऑफिस समोर कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, पोस्ट कर्मचाऱ्यांची थांबवलेली कर्मचारी भरती त्वरित सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 80% पोस्ट ऑफिस कर्मचारी संपात सहभागी झाले होते, तर काल कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटक कामगार संघटनेनं मनमाडला मोर्चा काढून धरणे आंदोलन केलं। कामगार संघटनांनी पुकारलेल्या 2 दिवसीय संपात मनमाडसह नांदगाव तालुक्यातील कामगार देखील सहभागी झाले होते। C2 संघटनेनं काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी, जिल्हा बांधकाम कामगार संघटना, मराठवाडा नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होते। औरंगाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। विद्यापीठाअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये संस्थाचालक आणि प्राचार्य हुकुमशाही करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। बीड जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या कामगारांनी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बांधकाम कामगार आणि पोषण आहार कर्मचारी, अंगणवाडी महिला कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। पुण्यामध्ये कंत्राटीकरण आणि जनविरोधी खाजगीकरण रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील संघटित आणि असंघटित कामगारांनी हा मोर्चा काढला। देशातील वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचा वाढता कर्जबाजारीपणा यामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलंय आणि त्याच्या निषेधार्थ पंढरपूर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठिय्या आंदोलन केलं।
महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नुकतंच अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी मूल्य योजना आणि विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली। कृषी मूल्य योजना पीक उद्यापन खर्च काढण्याची योजनेसंदर्भात ही आढावा बैठक झाली। आंबेनळी घाट अपघात प्रकरणी मृत चालक प्रशांत भांबीड विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। प्रशांत यांच्या कुटुंबियांनी मात्र आपला मुलगा असं करूच शकत नाही, पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी हा गुन्हा नोंदवला असल्याचं म्हटलंय। गडहिंग्लज तालुक्यातल्या नेसरी गावात एसटीनं विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली आहे। विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी जात असताना हा अपघात झालाय। रत्नागिरीमध्ये भाजपच्या नगरसेवकानं एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। नगरसेवकानं केलेल्या मारहाणीत ही महिला गंभीर जखमी झाली आहे। अरुण रहाटे असं मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचं नाव आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी 3 नावांची शिफारस करण्यात आली आहे। कवी विठ्ठल वाघ, महेश एलकुंचवाल, सुरेश द्वादशीवार ही 3 प्रमुख नावं आहेत। आयोजकांनी साहित्य महामंडळाला ही शिफारस केली आहे। संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावात आमनायेश्वर मंदिरालगत खोदकाम करत असताना ऐतिहासिक धातूची वस्तू सापडलेली आहे। या वस्तूचं वजन 100 किलोच्या आसपास आहे। साधारणतः याची उंची 5 फूट आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही पुरातन काळातली तोफ असावी अशी शक्यता वर्तवली जाते आहे। कण्हेरी गावामध्ये लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री कण्हेर सिद्धबाबा मंदिराचा कळसारोहण सोहळा या ठिकाणी पार पडला। या सोहळ्यानिमित्त सासवड आणि खळग इथल्या श्री शंभू महादेवांच्या मानाच्या कवडी तसंच कण्हेर इथे दाखल झाल्या होत्या। त्यानंतर बघूया जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। डोंबिवली सतत छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलांनी भर चौकात चोप दिलाय। नांदिवली भागात हा प्रकार घडलाय। मागच्या काही महिन्यांपासून हा पुरुष पीडित महिलेला त्रास द्यायचा। अखेर वैतागून महिलांनी त्याला चांगला चोप दिलाय। भिवंडीमध्ये जव्हार कंपाऊंडमधील भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली होती। आग लागलेल्या ठिकाणी सीएनजी पंप असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। वसईच्या वालीव भागात भाजप युवा जिल्हाध्यक्षाची दादागिरी आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी वालीव पोलिसांनी युवा जिल्हाध्यक्षासह 6 जणांना अटक केली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते अंबरनाथमधल्या शूटिंग रेंजचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी आदित्य ठाकरे यांना रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही। कल्याणमध्ये राष्ट्रवादीतर्फे नगरपालिकेसंबंधित विविध प्रश्नांवर गावकऱ्यांनी आंदोलन केलं। आंदोलकांनी कल्याण शिळे रोडवर रास्ता रोको करून हे आंदोलन केलं। 27 गावांची वेगळी नगरपालिका कधी करणार, सोबतच 6500 कोटी कधी देणार असा प्रश्न राष्ट्रवादीच्या आंदोलकांकडून विचारण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील परीट अर्थात धोबी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय। या मागणीसाठी परीट समाजानं मुंबईमध्ये आंदोलन केलं। भिवंडी पंचायत समितीत श्रमजीवी संघटनेनं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला लाजाळूच्या पानांचा हार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। भिवंडी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांविरोधात हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। मकर संक्रांती आधीच घातक नायलॉनच्या मांजाचे पतंग उडायला सुरुवात झाली आहे। कल्याणमध्ये नायलॉनच्या मांजात अडकलेल्या एका कावळ्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली। कल्याण पालिकेच्या मुख्यालय परिसरातच हा कावळा मांजामुळे जखमी होऊन झाडाला लटकला होता। राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर धरत असताना सुप्रीम कोर्टात बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादावर 5 सदस्यीय न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे। 10 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे। सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून फटकारलंय। न्यायालयानं प्रत्येकाला जागा दाखवली असा टोला राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून लगावलाय। ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन केलं। संसदेच्या आवारात तृणमूल काँग्रेसच्या वतीनं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात समाजवादीचा नेता अख्तार याला मारहाण करण्यात आली आहे। मात्र या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। तामिळनाडूच्या अरोक्कोनम इथे इलेक्ट्रिक लोकोशेडला आग लागली होती। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते। अचानक लागलेल्या आगीनं सगळेच भयभीत झाले होते।
हिमाचल प्रदेशातील शिमलाजवळ धावत्या ट्रेनला अचानक आग लागली. हिमालयन क्वीनच्या ट्रेनच्या इंजिनला आग लागली तेव्हा ट्रेनमध्ये 200 प्रवासी होते, मात्र हे 200ही प्रवासी सुखरूप असल्याची माहिती कळली आहे. व्हिएतनाममधून ऑइल टँकरची वाहतूक करणाऱ्या जहाजाला समुद्रात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हाँगकाँगच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हा अपघात झाला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्रेनच्या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 200हून अधिक प्रवासी जखमी झाले. बांगलादेशमध्ये वस्त्र उद्योग क्षेत्रातील कामगारांचं वाढीव वेतनासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनादरम्यान पोलिसांनी या कामगारांना मारहाणही केली आहे. तिकडे ग्रीसमध्ये देखील सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. ग्रीसमधील तापमान सध्या उणे 20 अंश सेल्सिअस इतकं आहे. त्यामुळे ग्रीसमधील शाळा, न्यायालय आणि काही सरकारी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहे. झुंड या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन सध्या नागपूरमध्ये आहे. ज्या सेंट पॉल शाळेत चित्रीकरण सुरू आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. पुरुषांसाठी काढण्यात येणाऱ्या द मॅन या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान यंदा अभिनेता पंकज त्रिपाठीला मिळालाय. सरत्या वर्षात न्यूटन सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर स्त्री आणि मिर्झापूर या वेब सिरीजमधील कामांमुळे पंकज सध्या चर्चेत आहे. आणि मनोरंजन विश्वातील या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.